मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीयांच्या नाकावर टिच्चून मराठी माणसाचा मोर्चा यशस्वी। मराठी आंदोलकांची धरपकड केल्याने पोलीस आणि सरकार विरोधात रोष। मराठी माणूस एकवटला याचा आनंद। मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। तर आमच्या नादाला लागायचं नाही, परप्रांतीयांना इशारा। मीरा भाईंदरमधल्या मोर्चाच्या मागे कोण? भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा सवाल। आमदार मेहतांवर आम्ही पुरून उरू, अविनाश जाधव यांचा आमदार मेहतांना इशारा। मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना जोरदार विरोध। मोर्चेकरांनी बॉटल फेकून मारली। जोरदार घोषणाबाजीनंतर सरनाईकांचा मोर्चातून काढता पाय। मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? मुख्यमंत्री फडणवीसांची राज्याच्या पोलीस महासंचालकांना विचारणा। सरकारच्या बदनामीचा डाव आहे का? चौकशी करा, अहवाल सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या पुन्हा एकदा एकत्रित येणार। गिरणी कामगारांच्या मोर्चाला मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। मालमत्तांची यादी जाहीर करत भाजप खासदार दुबेंनी पुन्हा ठाकरे बंधूंना डिवचलं। इतके पैसे येतात कुठून? एक्सपोज करत निशिकांत दुबेंचा सवाल। विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी। रिक्षा चालकाकडून तरुणाला दमदाटी करत भोजपुरी हिंदी बोलण्याची सक्ती। आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू। नगर पुणे हायवेवर अपघात, नितीन शेळकेचा मृत्यू। सागर सुरेश धस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात नकला करत घोषणाबाजी। नीलम गोरे, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे आणि भरत गोगावलेंसमोर घोषणाबाजी। महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळात सत्कार। भूषण गवई कार्यकाळात इतिहास घडवणार, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांचं सरन्यायाधीशांना पत्र। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र। नाशिक मुंबई, नाशिक पुणे महामार्गांची तातडीनं दुरुस्ती करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र। मोठमोठे खड्डे पडल्यानं नागरिकांचे हाल। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना 8 दिवसात अटक न झाल्यास आत्मदहन करणार। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा। पोलीस अधीक्षकांना दिलं निवेदन। पुण्याच्या खोपडेनगरमध्ये मुलीला इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पडण्यापासून वाचवलं। घर बंद असताना चिमुकली खिडकीतून बाहेर, गजाला लटकून राहिल्यानं वाचवण्यात यश। यवतमाळच्या वंजारी फैल परिसरात धक्कादायक प्रकार। गुप्तधनासाठी अघोरी कृत्य। अल्पवयीन मुलीला दिलेत चटके। छत्रपती संभाजीनगरमधील कला केंद्रात अश्लील प्रकार। महिला आणि पुरुषांचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल। दारूच्या बाटल्या आणि सिगारेट आढळल्याची ही माहिती। नंदुरबारच्या दापूर धबधब्यात पर्यटक अडकलेल्या पर्यटकांचं स्थानिकांकडून रेस्क्यू। स्थानिकांनी मदत केल्यानं मोठी दुर्घटना टळली। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ। नागझिरी गावात रस्ता नसल्यानं गर्भवतीला झोळीत घेऊन गावकऱ्यांची 7 किलोमीटर पायपीट। नाशिकमधून विसर्ग वाढल्यानं संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पाणी वाढलं। धरणाचा साठा 59%वर। 2 दिवसांच्या पावसानं गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती। नदी नाल्यांना पूर, काही मार्गांवरील वाहतूक ठप्प। गुरुपौर्णिमेसाठी अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ मंदिर 22 तास खुलं राहणार। शिर्डीत उद्यापासून 3 दिवस होणाऱ्या उत्सव सजावटीसाठी अमेरिकेतून दान। रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या स्कूल बसला ट्रेनची जोरदार धडक। बस तब्बल 50 मीटर दूर फेकली गेल्यानं 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी। तामिळनाडूतील घटना।
अमेरिकेतील टेक्सासमधील पुरात 3 दिवसात सलग 100वर मृत्यू. अनेक जण बेपत्ता. नदीजवळ अडकलेल्या 750 मुलींना वाचवण्यात यश.